वाट बघ म्हणा, गौरीच्या हातचं या जन्मात मी मिळू देणार नाही. बघत ना म्हणावं नुसते स्वप्न, हाती काहीच लागणार नाही. नाही तर काय, गौरी आता या घरातून बाहेर गेली. गौरीच काय, तिची सावली मी या घरात परत येऊ देणार नाही. तुझा तुझी कामं पूर्ण कर. येस. ए भांडी घासतो चंदू रे, चंदू चंदू चंदू, ए भांडी घासतो चंदू हे रे. काय चाललंय? चाललंय काय चाललंय? चंदू काका, तुम्ही भांडी का वॉश करताय? हा, ते तर मी रोजच करतो जेवण झालं की. कसं आहे ना, जास्त वेळ ठेवली ना तर वास मारतो. अहो पण आता जेवणाच्या आधीच का वॉश करताय? जेवण झालं नाही काहीच कसं मेमरी मध्ये राहत नाही हो तुमच्या. अहो तुम्ही वेळेवर जेवण दिलंच नाहीये, ही काय पद्धत झाली का? आता काय आम्ही असं एम्प्टी स्टमक झोपायचंय? काय चंदू काका, हाऊ केअरलेस यू आर. केअर काढलं मी मगाशी. हो वहिनी, अहो काय तंत्र आलाय? आणि चंदू शेटला काय बोलताय? मग काय तुला बोलू? हा, तू बनवणार आहे जेवण? अरे ह्या चंदू काकांनी जेवण वेळेवर दिलंच नाहीये, सगळ्यांना उपाशीच ठेवलंय. आम्हाला जर आधी माहित असतं ना की जेवण असं वेळेवर मिळणार नाहीये, तर आम्ही बाहेरून मागवलं असतं ना. रोहित इज हंग्री आणि राजन पांना ही गोळ्या घ्यायच्या असतात. हे बरोबर आहे का? वहिनी, मी बाहेरून मागवतो सगळ्यांसाठी जेवण. येस, यू मस्ट अँड यू बेटर हरी अप. जेवण बाहेरून मागवणार आहे का? हो, म्हणजे सगळ्यांनाच भूक लागली असेल ना, एव्हाना मागवले असेल. बिट्टी, तुला काय आवडतं? म्हणजे रुद्रला सांगते बाहेरून मागवायला. मी नाही खाणार बाहेरचं. अगं पण आज सगळ्यांनी बाहेरच खायचंय. का? मी नाही खाणार बाहेरचं, मी माझ्या आईच्याच हातचं खाणार. बापरे, ते कसं मिळणार? माझा पार्टनर आहे, तो मला देईल आणून, त्याने प्रॉमिस केलं होतं. रुद्र, अरे आणलंस का जेवण गौरीकडून? बिट्टी केव्हापासून उपाशी आहे. रुद्र, तू प्रॉमिस केलं होतंस ना तिला? उपाशी आहे ती. काय रे, नाही जमलं का गौरीकडून जेवण आणायला? अरे मग तू ऑर्डर तरी केलंयस का? मी नाही खाणार बाहेरचं, मला नकोय. पार्टनर तू सांगणार आहे मोदी मॅडमला. बिट्टी, मी ऑर्डर केलंय बाळा बाहेरून. पार्टनर, म्हणजे तू माझं प्रॉमिस मोडलंस. गौरी, काय करतेस? अगं ते बाबा आलेच नाहीत, बराच वेळ झाला ना आता. अगं येतील, आमचं ठरलेलं म्हणजे त्यांचं ठरलेलं उशिरानच येणार आहेत. तुला काय माहिती, येतील ना. नाही, आपण जाऊन बघूयात. अगं नको, येतील. चल ग, आधीच केवढं अन्न बनवलं पण वाया नको झालं. चल लवकर. आले. काय झालं? एनी प्रॉब्लेम? ते बाबा येणार होते खिचडी घेऊन जायला, बराच वेळ झाला आलेच नाहीत अजून. फ्रॉड असतील ग. काय? आय मीन असे फेक साधू खूप असतात आणि ते फसवतात. तू कशाला त्यांच्या नादी लागतेस? नाही पण तसं नाही वाटले ते. अहो नाही, ते फ्रॉड काही नव्हते. का? म्हणजे चांगली ऍक्टिंग करत होते का? ए पण आता तुझं सगळं फूड वेस्ट जाणार. नाही तसं नाही, आणि त्यांनी काही पैसे वगैरे नाही मागितले.
जे काही मागितलं ते पोटासाठीच मागितलं. मग यात काय फसवणार आहेत ते? हो ना. हा अगं पण मग अडकली असतील कुठेतरी. मलाही तसंच वाटतंय. पण आता एवढी खिचडी केली आहे, त्याचं काय करायचं? तू पोहोचून ये ना, इथे जवळच एक आश्रम आहे. हो का? बरं रेश्मा, चल आपण वेळेत जाऊया. थँक्यू. येस, मिशन अकम्प्लिश्ड. आता ही खिचडी कुणाच्याच तोंडी लागणार नाही. हॅलो रेवती आंटी, काम झालंय. रेश्मा, चल आपण हे अन्न आश्रमात देऊन येऊया. अगं नाही, नको, थांबूयात ना आपण. मला वाटतं येतील बाबा अजूनही. नाही ग, आता बराच वेळ झाला, मला नाही वाटत येतील. कुठल्या तरी कामात अडकली असते. हे बघा, आणि उगाच अन्न कशाला वाया घालवायचं, आणि बाकीचे लोक नको ना उपाशी राहायला. चल. चल. अरे होय, पण चाललोय कुठं? अरे बाबा, बिट्टीच्या आवडीचा पदार्थ आणायला. रुसली आहे ना ती. होय, रुसणारच की. आईच्या हातचं खायचं होतं तिला. हा मग फेवरेट पदार्थ आणला तर जरा जेवेल तरी. चल लवकर. हा चल. अगं चल. अगं असं एवढ्या रात्रीचं आपण कुठे शोधणार ना? अगं पण तेच म्हणाले ना, ते जवळच राहतात म्हणून. अगं पण आपण इथल्या नाही होत ना, आपल्याला कसं सापडेल? नाहीच सापडणार. त्यापेक्षा ऐक ना, नको ना जायला. चल, तू शोधलं की सगळं सापडतं. रेश्मा, हे कुठे निघाल तुम्ही एवढ्या रात्री? ते बाबांकडे. ते म्हणाले होते ना वेळेवर येणार, पण ते काही आलेच नाही. मग काय करणार? हो ना, असं कोणी वागतं का? उगाच इतकं अन्न बनवलंय ते वाया नको जायला. या जगात कितीतरी माणसं असतील जी उपाशी झोपत असतील. हे असं अन्न वाया घालवणं पटत नाही मला. उगाच पाप लागेल मला. चल का आपण शोधूयात त्यांना. ऐका ना, ही खिचडी तुम्ही आम्हाला का नाही देत? तुम्हाला? हो, काय घरी स्वयंपाक नाही केलाय? म्हणजे आज बाहेरनं मागवायचा बेत होता. सगळे उपाशी आहेत. आणि कसं आहे, तुम्ही आता हे केलंय तर कोणाच्या तरी मुखी लागणं महत्वाचं आहे. कसे सगळे उपाशी आहेत. आता बाहेरनं मागवत बसलो तर वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला द्या. कसे भुकेल्यांना दिल्याने तुम्हालाही पुण्य लाभेल. हो हो, बरोबर आहे यांचं. जाऊ तुम्ही खिचडी घेऊन. अगं पण ते बाबा, त्यांच्या तिथे दुसरी लोक. आम्ही जे मागवणार होतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू. तसंही तुम्हाला घरच्यांच्या प्रेमाची परतफेड करायचीच होती ना. ही खिचडी देऊन तुम्ही परतफेड केली तसं समजा. देताय ना? नकोय मला पिझ्झा, मी नाही खाणार. खिचडी. खिचडी.
हा वाडा वाडा. अरे जास्त झाला. काय लोणचे 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 लोणचे. चंदू शेठ अहो काय करायला ये? काय करतोय? ते तुमचं ते लाईट आहे ना, लाईट. अहो डाएट म्हणते त्याला, हा डाएट. म्हणून एवढंच वाटलं. हा हो काय डुसकं पिसकं फिरले काय? वहिनीच्या हातचं कोण वजन वाढलं चांगलं असतंय. आणि इकडे चांगलं असतंय. हा घ्या वय. हा. ऐक. वडा. आता कसं ए, लोणची बरण्याला घ्या असं होतो. हा आता कसं मस्त बडवायचं. हा. आई आवडली का खिचडी? कशी झाली? हो खूप आवडली. अगं रेड्याला काय झालं? आई मला तुझी खूप आठवण येते ग. मग मला रडू येतं. अगं मी आहे ना तुझ्याजवळ, रडायचं कशाला? तू आहेस पण माझ्या बरोबर नाहीयेस. विसरून गेलीस ना तू मला. मी विसरून गेली ना सगळं. मग तुम्ही आठवण करून द्याल का मला? हो शहाणा बाय माझं. बिट्टी काय झालं? आईच्या हातची चव आली आहे. आता आई लवकर येईल हं? खरंच. आता हे प्रॉमिस पूर्ण केलंय ना, तसं तेही प्रॉमिस पूर्ण करेल. खिचडी 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 खिचडी. चंदू अ. खिचडी कुठून आली? इथून तिथून कुठून आणली नाही. तिला पाय नसतात ना. शटअप. तिला ऐकायला पण येत नाही. तिला कान पण नसतात ना. मूर्ख तुला म्हणतीये मी. बाहेरून जेवण आणायचं ठरलं होतं ना. खिचडी कशी आली? आता आपल्या घरातली सून जर खिचडी करते तर बाहेरून कशाला मागवायची ना. या लोणचं पण आहे. नको आहे का? इथे ठेवू. लोणचं आहे लोणचं. मज्जा आहे बाबा. मज्जा मज्जा मज्जा. ही खिचडी त्या गौरीने केली. काय करू हिचं मी? नंदा आज फक्त पोट भरत नाहीये बरं का. त्या गौरीच्या हातची खिचडी खाऊन मन सुद्धा भरतंय. हो ना. गौरी आपल्याला विसरली म्हणजे आता ती कधीच आपल्यात येणार नाही, आपल्याशी जोडली जाणार नाही अशी भीती वाटत होती मला. पण तसं नाहीये. हो ना. नंदा तुला एक खात्रीनं सांगू का, गौरी परत या घरात येईल. हो. लय पुण्याची आहे. चंदूशेठ सगळे जेवले? हो. बिट्टी जेवली? हो जेवली. चला आता मला वाडा. हा हा तुम्हाला हे काय? हे खिचडी संपली. मग आता मी काय खाणार? तुम्ही हे एवढंच आहे. जाऊ दे. द्या काय इरादा आहे? काय नाही, चल. ए प्यार किया तो डरना क्या? तू चल मी आहे पाठीशी, तू भीड. तू पाठीशी असून काय उपयोग? उगाच मला नको ते करायला लावू नको. चल. नको 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 ते. अरे कुणा पायी चालले? मी तिकडे बजरंगाची पूजा अर्चा सोडून पेशा बदलून बसलोय आणि मलाच बोलतेस वरनं. तुला बोलू नको तर कोणाला बोलू? सगळ्या आयडिया कोणाच्या असतात? तुझ्या. महाराजाची आयडिया कोणाची होती?
तुझी. आता बघितलं ना काय झालंय ते. हा ते हाय, पण बिट्टी खुश झाली का नाही? अरे हो, पण म्हणून सारखं काही करायचं. एक मिनिट, तुला तिच्या हातचं खायचं आहे का नाही? हा म्हणजे खायचंय. हा, मग शेपूड घालून कसं चालेल? तू चल. नाही नको, उद्या त्यांच्याकडे मागून खाईन मी. उद्या खराब होईल, कोणाला काही बी कळणार नाही. तू चल. काय झालं? खिचडी पाहिजे होती अच्छा, कोणाला? रुद्रदादाला. मग ते कुठे आहेत? किंवा आत गेलाय, आम्हीच लाईट घालवली. अच्छा, आत गेलेत. हा. काय हात का गेले? मी दिली असते ना खिचडी आणून, हात यायची काय गरज होती? अरे वय, हे सोपं होतं. डोसक्यात चाललंय आमच्या. काय हो तुम्ही पण, आता काय करायचं? मलाही कळत नाही काय करायचंय ते. रेश्मा गौरी, कुठे गेली? कुठे गेली? रेश्मा, गौरी, अगं काय करतेस रेश्मा? काय ग, कुठे गेली होतीस? ते मी लाईट गेली ना, मग टॉर्च आणायला गेले होते. अच्छा, चल आपण जाऊन बघूयात. नाही नको ग, आता खूप उशीर झाला. अरे अगं, आत ना मला काहीतरी आवाज आला ग पातेल्याचा. टॉर्च दे बघू जरा. नाही नको, अगं अशी काय करते ते ना. अगं उंदीर असेल, अगं बघू देत ना. थांबणार थोडी आहे तो, गेला असेल एव्हाना त्याच्या वाटेनं. म्हटलं ना. आणि काय दार उघडच ठेवलंस? गौरी, दार उघडच राहू दे ना. का? अगं उंदीर कसा बाहेर जाईल? अगं जाईल त्याचं, तो तुला काय त्याची काळजी. पण ना रेश्मा, चल. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. यांच्या खिचडीच्या नादात हाच भरीत होणार आहे बहुतेक.
रेश्मा अगं काय चाललंय तुझं? झोप बरं. मला सकाळी लवकर उठायचं काम आहे मला. हो झोपतेच आहे.